भिवंडी ग्रामीण आमदार सन्मान्य श्री शांतारामजी मोरे व शिवसेना प्रमुख व माजी नगर सेवक भिवंडी महानगर पालिका के सन्मान्य श्री डॉक्टर देवानंद थले के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के दुगाड़ फाटा परिसर में अंबाड़ी विभाग प्रमुख प्रभाकर जाधव, शैलेजा भालचंद्र पाटिल, मनीष भालचंद्र पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा लगभग 1000 से भी अधिक झाड़ लगाया गया। तो वही दुगाड़ गाँव में भिवंडी ग्रामीण आमदार सन्मान्य श्री शांतारामजी मोरे के प्रमुख उपस्थिति में और शैलेश मांजरेकर सर द्वारा दुगाड़ गांव के जरूरतमंद महिलाओं को साड़ी वितरण कर भिवंडी ग्रामीण आमदार सन्मान्य श्री शांतारामजी मोरे का जन्मदिन भी केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ अंबाड़ी दुगाड़ फाटा परिसर के शिवसैनिक कार्यकर्ता, पदाधिकारी, महिला व पुरुष उपस्थित थे। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ अंबाड़ी दुगाड़ फाटा परिसर के शिवसैनिक कार्यकर्ता, पदाधिकारी, महिला व पुरुष उपस्थित थे। आज सगळ्यांसाठी स्पेशल दिवस। आज 1 जुलै 2024। खरं तर जुलै महिना म्हटलं की आपण प्रत्येकजण या 1 तारखेची आवर्जून वाट बघत असतो, कारण आपला भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचा जन्मदिवस। खरं तर भिवंडी ग्रामीणचं नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात याच्यासाठी आहे कारण महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत, पण सगळ्यात जास्त निधी जर कोणत्या भागाला आणला असेल तर आपल्या भिवंडी ग्रामीणला जास्तीत जास्त निधी 293 कोटीचा निधी आणणारे शांतारामजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना त्यांचं टाळ्या वाजवून धन्यवाद सांगूया। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे आमचे अंबाडी गटाचे विभाग प्रमुख प्रभाकरजी जाधव, तसेच शैलेजा भालचंद्र पाटील आणि मनीष भालचंद्र पाटील यांच्या वतीनं या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर मित्रांनो, या वर्षी आपण मे महिन्यामध्ये बघितलं की तब्बल 42 डिग्रीपेक्षा जास्तचं तापमान होतं आणि मग वाढदिवसानिमित्तानं काय करावं यासाठी मनीषदादा पाटील आणि प्रभाकरजी जाधव आणि शैलेजाताई पाटील यांनी ठरवलं की आपण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी स्तुत्य उपक्रम राबवायचा आणि म्हणून त्यांनी तब्बल 1001 झाडे लावण्याचा उपक्रम गेल्या आठवड्याभरापासून राबवला आहे। त्याच्यासाठी माया जाधव असतील, मनीषाताई पाटील असतील, त्याच्यानंतर छायाताई पाटील असतील किंवा भावनाताई दळवी असतील किंवा इतर अनेक महिला वर्ग या सगळ्यांच्या सहभागातून आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आपण जर दुगाड़ फाटा हायवे लगत जे आवळे गाव आहे तिथपासून तर लाट्याचा पाडा या ठिकाणी जर आलो तर सर्वत्र झाडांची व्यवस्थित लागवड झालेली आहे। मी आमदार साहेबांना एक विनंती करेन की अशा निर्जन स्थळी की जिथे साधी पाय वाट नव्हती त्या ठिकाणी आज आपण स्मशानभूमीसुद्धा व्यवस्थित झालेली आहे, पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती असेल की आपण या स्मशानभूमीचं सुशोभीकरण करावं। तसेच या ठिकाणी बोरवेलचा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, तो आपल्या माध्यमातून जर सोडवला तर बरं होईल। या ठिकाणी गणेश घाट जे विसर्जन घाट आहे तो सुद्धा प्रलंबित आहे, तर तो सुद्धा आपल्या माध्यमातून जर झाला तर नक्कीच आमचे सगळे प्रश्न सोडवले जातील। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनाचे समन्वयक आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रत्नाकरजी जाधव साहेब, त्याच्यानंतर 12 बलुतेदार ठाणे जिल्हा अध्यक्ष नागेशजी जाधव साहेब, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अत्ताउल्ला शेख आणि इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहे। आता यानंतर आपण खरं तर या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दुगाड़ या ठिकाणी साडी वाटपाच्या कार्यक्रमाला पण जाणार आहेत, पण खरंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संदेश मिळालेला आहे की झाडे लावा आणि झाडे वाचवा, कारण एक झाड जवळपास 100 माणसांचं आयुष्य वाढवत असतं। तर विचार करा, 1001 झाडं लावणं आणि त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी ग्रामपंचायत विश्वगड यांच्यावर दिलेली आहे। नक्कीच दादा, तुमचं निसर्गावरचं प्रेम आणि एकंदरीतच वातावरणामध्ये घडलेला बदल याच्या हिशोबाने तुम्ही उचललेलं पाऊल अतिशय स्तुत्य आहे। सर्वांच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो। पुन्हा एकदा आपण दोन्ही मान्यवरांसाठी टाळ्या वाजवून 30 जून आणि 1 जुलै हे दोन्ही दिवस आम्ही शिवसैनिक आपण वाट बघत असतो। 30 जुलैला
आमचे डॅशिंग जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे यांचा वाढदिवस आणि आजचा 1 जुलै विकासाचे वारे शांताराम मोरे यांचा आज वाढदिवस. खरोखर त्याही या मतदारसंघामध्ये, भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये खरोखर विकास घडवून आणला. स्वतःचा एक 5 करोडचा आमदार निधी असतानासुद्धा त्यांनी 293 कोटी म्हणजे साधारण 300 कोटी या मतदारसंघात वापरलेत. कुठला गाव असा नाही का जिथे रस्ता झालेला नाही, काँक्रिटीकरण किंवा प्युअर ब्लॉकचे रस्ते झालेले नाही. या विश्वगडमध्ये सुद्धा एक 2 ते 2.5 करोड रुपयाचा निधी वापरला या ग्रामपंचायतमध्ये, या आता मागच्या ज्या 293 कोटीमध्ये. आता ही थोडीफार कामं राहिली, तिचा सुशोभीकरणाचा काम प्रभाकरने मला सुचवलं आहे, तोही मी टाकला आहे. या रोडचं काम सांगितलं होतं, तोही आम्ही सुचवलं आहे आमदार साहेबांना. आता या पुढच्या निधीमध्ये नक्कीच आम्ही तो पूर्णत्वास नेऊ आणि गावोगावी आमदार शांताराम मोरे कोणत्या प्रकारे त्यांनी विकास केला हे लोकांना आता ठाऊकच आहे. परंतु खरोखरच महाराष्ट्रामध्ये हे बोलले का जे 288 आमदार आहेत त्यामध्ये 1 नंबरला असणारा आमदार विकास कामांमध्ये. कारण आमदार आपण कशासाठी निवडून देतो, विकास कामांसाठी निवडून देतो आणि ती विकास कामं जर नाही झाली तर बरेचसं आता आपण काही उदाहरणं पाहिलेले आहेत का काय होतं आहे म्हणून. आता हा विकास झालेला आहे आणि याच्या पुढेही ते करत राहतील. अंबाडी गटातर्फे, शिवसेना अंबाडी गटातर्फे जिल्हा प्रमुख माननीय श्री देवानजी थळे, माननीय आमदार साहेब शांताराम मोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रभाकर जाधव यांच्या सहकार्यांनी आज विशेष म्हणजे महाराष्ट्राचा कृषी दिनाचा दिवस आहे आज, आणि कृषी दिनाचे औचित्य साधून आज हा वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आजच्या या कृषी दिनाच्या मुहूर्तावरती औचित्य साधून प्रभाकर जाधव यांनी ठेवलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. त्याचंच अनुकरण त्यांनी इथे केलेलं आहे आणि वृक्षांची 1001 एवढी रोपं यांनी ग्रामपंचायतच्या आजूबाजूला माळ रानावर लावलेले आहेत. तर या निमित्ताने प्रभाकर जाधव यांचे कार्य असेच चालू राहू दे अशा आम्ही त्यांना या वतीनं निमित्ताने शुभेच्छा देतो. महिला अतिविकास महामंडळ अंतर्गत क्रांतिज्योती लोकसंख्येचे साधन केंद्र अनगाव येथील विश्वगड प्रगती ग्राम संस्था विश्वगड येथील आमच्या महिलांनी देवानंदजी थळे साहेब आणि शांताराम मोरे वाढदिवसानिमित्त आम्हाला 200 झाडं दिलेली आहेत. आमच्या महिलांनी 200 झाडं लावलेली आहेत. त्यामध्ये या झाडांचे योगदान मायाताई जाधव आणि प्रभाकर जाधव यांनी आमच्या महिलांना 200 झाडं दिलेली आहेत आणि आमच्या महिलांनी 200 झाडांचं वृक्षारोपण आणि शैलजाताईंनी सुद्धा या आम्हाला 100 झाडांचं वृक्षारोपण करण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे मी आमच्या महिला अतिविकास महामंडळातर्फे तसं आमच्या महिलांच्यातर्फे धन्यवाद मानतो. देवानंदजी थळे साहेब आणि आमदार साहेब यांना आमच्या महिलांकडून लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी रुशाली रवींद्र जाधव ओमकार ग्राम संस्थेची CRP म्हणून काम करते. क्रांतिज्योती अनगाव CMRCमधून थळे साहेबांना आणि आमच्या आमदार साहेबांना आमच्या सर्व महिलांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जुलै आपल्या सगळ्यांचे लाडके भिवंडी ग्रामीणचे आमदार विकासाचे मारे शांतारामजी मोरे साहेब यांचा आज मित्रांनो वाढदिवस आहे. खरं तर आमदार साहेबांबद्दल भरभरून बोलण्यासारखं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं की संपूर्ण 288 आमदारांपैकी सगळ्यात जास्त निधी आणणारे आमदार म्हणून आपल्या आमदार साहेबांचा 3रा क्रमांक लागतो. साहेब आजचा दिवस जो आहे तो 1/7/2024. आम्ही 1/7 तुमच्या जोडीला आहोत आणि पुन्हा तुमची हॅट्रिक नक्की होणार. खबर पक्की आहे, हॅट्रिक नक्की आहे. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अंबाडी गटाचे सचिव या ठिकाणी प्रभाकर पाटील असतील किंवा प्रभाकर जाधव यांनी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1001 झाडं लावण्याचा संकल्प सिद्धीस आणलेला आहे. त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनीष भालचंद्र पाटील, शैलेजा मनीष पाटील यांचं सुद्धा आयोजन आहे. सगळ्यांना विनंती असेल की आपण आमदार साहेबांना असंच प्रेम करत राहा आणि एक वाक्य नक्की की मित्रांनो, असे आमदार आपल्याला आयुष्यात कधीच भेटणार नाही, यांना जपून ठेवायचं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर फादर.
प्रभाकर जाधव, मनीष भालचंद्र पाटील, शैलजाताई मनीष पाटील यांचं सुद्धा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. सुद्धा संतोष लाटे आमदार साहेबांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पुढे ग्रामस्थांच्या वतीनं विशेष असं गाणं आपण ऐकायचं. सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर काल 30 जून आपल्या ठाणे जिल्हा शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचा आज वाढदिवस. तर या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज पूर्ण दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन होतं. माझे अत्यंत जवळचे मित्र आंबाडी विभाग प्रमुख या ठिकाणी प्रभाकरजी जाधव आणि मनीष भालचंद्र पाटील आणि त्यांच्या सौ शैलजा मनीष पाटील यांच्या माध्यमातून वृक्षारोपण 1001 झाडांची लागवड आज केली गेली. आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या दुगाड गावामध्ये जवळपास 250 ते 300 महिला आज येऊन गेल्या. त्या सर्व महिलांना आज साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला गेलेला. खरं तर हे दोन्ही मान्यवर देवानंदजी थळे साहेब आणि आमदार साहेब यांनी आपल्या विभागासाठी भरपूर काही केलेलं आहे. आमदार साहेबांनी 293 कोटीचा निधी आपल्या भिवंडी ग्रामीणसाठी आणलेला आहे. आणि जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे साहेब यांनी सुद्धा आपल्या अंबाडी विभागासाठी ॲम्ब्युलन्स 11 लाखाची दिलेली आहे. त्याच्यानंतर पंचकृषीमध्ये अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि अशा दोन मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी जनमानसाचा फायदा झाला पाहिजे, गरिबांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी खरं तर आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या जे ताई आहेत, माईताई जाधव असतील, मनीषाताई पाटील असतील, भावनाताई दळवी असतील, लीलाताई जाधव असतील किंवा इतर अनेक महिला आघाडीचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं. आम्हाला या सगळ्या कार्यक्रमांसाठी विशेष सहकार्य लाभलं ते आमचे उपतालुका प्रमुख रत्नाकरजी जाधव आणि संतोषदादा लाटे आणि अल्पसंख्याक तालुका प्रमुख आत्ताउल्ला शेख यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खरं तर कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं का विघ्न येताच, पण या विघ्नातून एवढा पाऊस, काही देवानंद थळे साहेबांना खरं तर मुख्यमंत्र्यांच्या अर्जंट मिटिंग करण्याने या ठिकाणी येऊ शकले नाहीत ते, पण तरीसुद्धा हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडला. तरी मी त्या मान्यवरांना आमच्या समस्त दुगाड ग्रामस्थांच्या वतीनं, आंबाडी गटाच्या वतीनं, गणेशपुरी गटाच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो की साहेब तुमच्या हातून असंच काहीतरी विधायक कार्य होत राहू दे. आणि आमदार साहेब तुमची नक्कीच हॅट्रिक यावेळेस होणार आहे. त्यासाठी आमच्या गणेशपुरी गटाचं जास्तीत जास्त सहकार्य तुम्हाला लाभणार आहे असा मी तुम्हाला शब्द देतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. यांच्या वतीने सुद्धा देवासाहेबांचा सत्कार होतोय. मनीषाताई पाटील. परंतु अतिशय मी मंत्रात होतो, परंतु तो माहिती घेत होतो. एवढ्या उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा केला गेला. प्रभाकर पाटील यांनी 1000 झाडे या ग्रामीण भागामध्ये आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लावली.
आमदार साहेबांचं काम पाहून अतिशय जनतेमध्ये आनंदाची लाट आहे। असा आमदार होणे नाही, कारण त्या आमदारामध्ये कुठेही गटतट नाहीत, कुठेही प्रेम भावना कोणाची दुखावेल असं काम नाही आणि विकास कामाचा महापुरुष असलेला असा शांताराम मोरे आमदार याला आजच्या दिवशी मी त्यांच्या पुढच्या वाटचालीस पुढच्या आयुष्यात त्यांच्या हातून चांगली कामं घडो, दीर्घायुष्य लाभो अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। तसेच आमचे मित्र या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, अनेक पदं भूषवलेले असे देवानंद थले साहेब यांनासुद्धा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, कारण ते तरुणांचे एक आधारस्तंभ आहेत। या एरियाचे मायबाप आहेत। कोणी गरीब माणूस जावो किंवा कोणी महिला जावोत किंवा विद्यार्थी जावोत त्याला कधी परत पाठवित नाही। मागच्या वेळेस आपल्या या परिसरामध्ये 8 ते 10 ॲम्ब्युलन्स त्यांनी स्वखर्चाने दिल्या आणि या ग्रामीण भागाचा जो विकास करणारा महापुरुष आहे तो देवानंद थले साहेब, त्यांच्याचबरोबर त्यांचे आमचे आमदार शांताराम मोरे साहेब यांच्याकडून अनेक असे कार्यक्रम घडतील आणि यापुढे त्यांनासुद्धा माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा। खास करून माझ्या महिला वर्ग आहेत, आता आदिवासी बांधव महिला वर्ग आहेत, यांना इथेशी सन्मानित केलं सर्व कार्यकर्त्यांनी। त्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि मला इथं बोलून माझाही सत्कार केला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे जिल्ह्याचा ठाण्यावाग ग्रामीणचे जिल्हा प्रमुख देवानंदजी थले साहेब यांच्या 50व्या जन्मदिनानिमित्त आणि विकासाचे वारे कोहिनूर हिरे आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त अंबाडी विभाग गटाकडून शैलजा भालचंद्र पाटील, मनीष भालचंद्र पाटील, माया संतोष जाधव आणि हे सगळ्या महिला मंडळांकडून आम्ही फक्त आयोजकाचे निमित्त होतो, पण एवढा मोठा कार्यक्रम आमचे तालुका प्रमुख रत्नाकर साहेब आणि सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला। वृक्ष लागवड, साडी वाटप। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वृक्षांविषयी त्या निसर्गात आपण काहीतरी दिलं तर निसर्ग आपल्याला त्याचं आपल्याला पुन्हा बुमऱ्या घेऊन रिटर्न देत असतो। म्हणजे झाडांविषयी सांगाल तर लावणी ज्याने केली, जो खांडावया घाव घाली, दोघांशी समान सावली झाड देत असे। म्हणून निसर्गात आम्ही हा उपक्रम राबवला आणि याचा आदर्श आम्ही सन्मानंदजी देवानंदजी थले साहेबांकडून घेतला। जर तुम्ही कैशलीला गेलात, एवढं मोठं ग्राउंड साहेबांनी टोटल ग्राउंडच्या सभोवती पामची आणि नारळाची झाडं लावल्यात। जिथे स्मशानभूमी आहे तिथे सगळ्या अशा प्रदूषण वातावरणातील लोक तिथं बसायला एवढी झाडं लावल्यात आणि दोघा साहेबांच्या या त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शन आम्ही कार्यक्रम करतो। सगळं श्रेय त्यांचं आहे। दोघा साहेबांना त्यांच्या कार्य खूप मोठं आहे, त्यांच्या कार्याचा वेलू गगनाला भिडू दे, त्यांच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे। दोन्ही साहेबांना आज या प्रसंगी एवढंच म्हणेन, खरा वर्ग मातीत असतो। साहेबांची पण हीच धारणा आहे की कार्य करा भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा नभापर्यंत पोचलेलं, अशी मी या जन्मदिनी शुभेच्छिंतितो। येथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी शैलजा भालचंद्र पाटील, माननीय श्री देवानंद थळे साहेब आणि श्री आमदार शांतारामजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे काही 1001 वृक्षाची लागवड ही केली गेली आहे ते त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं ती पर्यावरणाचं आत्ताचं जे तापमान बघताय 45च्या पुढचं आहे आणि येत्या 2 वर्षात कदाचित 50च्या पुढे जाणार आहे। त्यामुळे ह्या पृथ्वीवर श्वास घेणं हे कदाचित कठीण होईल, याचं औचित्य साधून हा उपक्रम सगळ्या महिला वर्गांच्या तर्फे आणि आमदार साहेबांच्या आणि थळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला। त्या याच्याने वातावरणाचा समतोल राहील आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील। सगळ्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। माझं नाव माया संतोष जाधव। डॉक्टर देवानंद थले साहेब, शांताराम मोरे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महिला आघाडी अंबाडी गट यांच्याकडून आमदार साहेब आणि डॉक्टर देवानंद थले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही देत चला तुम्ही देत चला, व्हिडिओ चालू आहे।
ओके. Thank you.